जर माझी ओढ खरी असेल ना तर तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून येईल आणि तो मला घेऊन जाईल. अरे वी आर स्टील यंग आणि तारुण्याची मजा ही अशीच लुटायची असते. ते एकदा पुस्तकातून बाहेर पड आणि माझ्या बरोबर तारुण्याच्या लाटेवर येऊ. एक दिवस ये मला तर माझ्या वैताग आलेला आहे त्याचा. ऋतू देव करो आणि असे प्रसंग रोज घडोत. हे सारी राज्य गेली पण हे अजून इतिहासातच वावरताय. अरे आमची मराठी शाही होती म्हणून तुम्हा भटा भामणांना संरक्षण मिळालं. ऋतूचं माझ्यावर म्हणजे आमचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. चांगले दिवे लावले हॉस्टेलमध्ये जाऊन. अरे आपल्याला या पोरांनी सॉलिड सुखात धक्का दिला यार. हो ना. अरे दोन्ही घरातल्या फुकटचा वाट मिटवायची ही चांगली संधी आहे. हे काय करतोस? अहो शिष्य आहे आजपासून मी तुमचा, नाही का आप्पा? बरोबर. मग गुरुच्या पाय पडायला हवं म्हणून. मला काही नवीन पाककृती शिकवाल का? पुढल्या आठवड्यात माझी स्पर्धा आहे ना. हो शिकवल की का शिकवणार नाही. अरे तुझ्या आजोबानं मला गद्दारीनं हरवलं होतं. पण आज मी तुला सरळ सरळ हरवलंय. मग आप्पा एकदा चला माझ्या बरोबर आणि भेटा तुमच्या त्या जुन्या मित्राला. या क्षणी चल रे, या क्षणी चल. खऱ्या अर्थाने आज मी पैस जिंकलो. अरे त्या आपाने नॉनव्हेज नाही खाल्लं पण आज त्याच्या नातीला मी नॉनव्हेज खायला लावलं आणि त्या आप्पाचं खानदान पाठवलं. जुना सगळा राग विसरून तुमच्या मित्राला म्हणजे आप्पांना तुमच्या मैत्रीचा हात द्याल. माझ्या मैत्रीला माझ्या अहंकारा करता मी माझ्या दारा बाहेर ठेवलं ग. दारा बाहेर ठेवलं. चल बोल आप्पाला भेटूया. का अडकवलंस तू मला यात? मी तुला डुप्लिकेट माल पुरवलाय. चेकिंग मध्ये सिद्ध झालंय ते. आपलं काम फत्ते झालं आणि आता मात्र हे दोघे अडकले. म्हणजे आता ऋतू अथर्व आणि शलाका आधीच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला. हा अरे आप्पा घात झाला. काय झालं ऋतू सुनबाई? आपल्या रूम मध्ये नाहीये. पोरं डोसक्यात राग घालून कुठेतरी गेलं त्यांना शोधायला पाहिजे. इक्रम मी घरात नाही. विसरू कसा